राहुल गांधींनी केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी केरळमध्ये काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। दक्षिणेतील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी केरळच्या वायनाडची निवड केली गेली आहे। राहुल गांधींवर विरोधकांनी मात्र जोरदार टीकास्त्र सोडलंय। राहुल गांधींचं मिशन दक्षिणायन, केरळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन, दक्षिणेतील काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ। दाव्यांचा गड मानला जाणाऱ्या केरळमधून राहुल गांधींनी दक्षिण मोहिमेचा शंख फुंकलाय। उत्तर भारतातल्या अमेठीसह राहुल गांधी केरळमधल्या वायनाडमधून निवडणूक लढवतात। यावेळी वायनाडमध्ये काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। हजारो काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले। या प्रचार रॅलीमध्ये राहुल गांधींसोबत त्यांची बहीण प्रियंका गांधीही उपस्थित होत्या। दक्षिण भारतात काँग्रेस मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल यांनी या मतदारसंघाची निवड केली आहे। वायनाड हा मतदारसंघ तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमांना लागून आहे। केरळमधून निवडणूक लढण्याचा संदेश या तिन्ही राज्यातल्या जनतेला अपील करू शकतो। देश एकसंध आहे हा संदेश देण्यासाठी केरळमधून निवडणूक लढवत असल्याचं राहुल यांनी म्हटलंय। साउथ इंडिया में फीलिंग है, तमिलनाडु में, केरला में, कर्नाटक में, कि जिस प्रकार से सरकार काम कर रही है, जिस प्रकार से नरेंद्र मोदी जी आरएसएस काम कर रहे हैं, देश के काफी लोगों को लग रहा है कि उनके कल्चर पे, उनकी भाषा पे, उनकी हिस्ट्री पे आक्रमण हो रहा है। केरळमधून निवडणूक लढवण्याच्या राहुल गांधींच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री स्मृती ईरानींनी टीकास्त्र सोडलंय। कांग्रेस के अध्यक्ष को अमेठी के अलावा कहीं और से लड़ना चाहिए। कांग्रेस के हालात अमेठी में बयान करते हैं। अमेठी की जनता यही कह रही है कि जब सेनापति भाग रहा है तो फिर आप कैसे ये उम्मीद कर सकते हैं कि उनकी सेना टिकी रहेगी। केरळ हा डाव्यांचा गड मानला जातो। केरळमध्ये राहुल गांधींना धूळ चारण्याचा निर्धार डाव्यांनीही केलाय। मात्र डाव्यांनी कितीही टीका केली तरी त्यांच्या विरोधात टीका करणार नसल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलंय। दक्षिणेत काँग्रेसला चांगलं यश मिळवण्यासाठी राहुल गांधींची ही दक्षिण स्वारी यशस्वी होणार का, याकडे राजकीय पंडितांसह जनतेमध्ये उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, केरळ।